नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर रोजची जी कामं जी ठरलेली असतात ना, त्याच्यामध्ये एक काम माझं अजून ॲड झालेलं आहे. ते म्हणजे आपण हा जो भिडाचा तवा वळसवलेला आहे ना, त्याचं काम थोडंसं वाढलेलं आहे. म्हणजे एक काम ॲड झालेलं आहे माझ्या लिस्टमधल्या, संध्याकाळच्या रुटीनच्या लिस्टमधलं. तर हे जे पॅनमध्ये जो तुम्हाला कांदा दिसतोय ना, तो अगदी थोडासा दिसतोय, मला पण तो थोडासाच वाटतोय. तर मी विचार केला की आपण हे पहिलं पॅन गरम करून ठेवते एका साईडला, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकते मी आणि मग एका साईडला कांदा चिरून घेते, म्हणजे तोपर्यंत आपला पॅन पण गरम होईल. तर मी एक छोटासा परत एक कांदा चिरून घेतला आणि म्हटलं आपण पॅनवर टाकूया. आणि माझ्या मते मला असं वाटतं की अजून एक 7-8 दिवस तरी मी व्यवस्थित करेन, म्हणजे याला व्यवस्थित कांदा आणि जो काही आहे आपला तेल हे चांगलं मुरवून घेईन. आणि नंतर मग ते परत एकदा घासून मग ते परत एकदा म्हणजे त्याला तेल वगैरे व्यवस्थित परत एकदा लावून मग मी तो वापरायला काढेन, असा माझा विचार चालला आहे. तर रोज मी आता करतेच आहे, म्हणजे आता जवळपास 4 दिवस झाले मी रोज याच्यावर थोडासा कांदा, जर मला कमी वाटत असेल तर मी कांदा याच्यामध्ये टाकते आणि मग थोडंसं तेल टाकते. तेल तर मी रोजच टाकते, पण कांदा काही रोज टाकला नाही. कांदा आता मी माझ्या ते तिसऱ्यांदा टाकला. मी अगदी थोडा कांदा टाकला, काही मला कळत नव्हतं त्याच्यामुळे. पण जसं तो कमी वाटत जातो ना, तसं मी थोडा कांदा याच्यामध्ये रोज टाकते. आता जवळपास 4 दिवस झाले आणि मी हे नित्य नियमाने 4 दिवस फॉलो करते. तर मला असं वाटतं एक आठवडाभर मी हे करेन आणि नंतर मग मी तो व्यवस्थित धुवून मग वापरायला काढेन. म्हणजे वापरायला काढण्याच्या आधी परत मी त्याच्यावर तेल वगैरे लावेन आणि मग वापरायला काढेन. तर आता ना उद्या गुरुवार असल्यामुळे मी थोडंसं मार्केटमधनं फुलं वगैरे घेऊन आली. आणि आज ना मला मार्केटमध्ये फुलं बघून ना माझं मन तिकडेच प्रसन्न, म्हणजे एवढं छान वाटत होतं ना मला. कारण आज जी वासाची जी फुलं असतात ना, देवपूजेसाठी वगैरे जी वापरतो ना, ती अगदी छान मिळाली. केळीचं पान मी बऱ्याच दिवसानंतर आणलं, कारण केळीचं पान ना नेहमी माझ्याकडे एक तरी असतं घरी, नेहमी ठेवते मी, कारण मला नैवेद्यासाठी केळीचं पान लागतं. पण आता पावसामुळे मी काही आणलेलं नव्हतं बरेच दिवस. तुम्ही पण बघितलं असेल आणि मी बरेच दिवस झाले दाखवलं पण नव्हतं केळीचं पान. नाहीतर तुम्ही माझ्या प्रत्येक बुधवारचा व्लॉग जो गुरुवारी येत असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला केळीचं पान दिसतच असेल. पण आज ना मी केळीचं पान घेऊन आली. आणि ना हल्ली काय होतं माहिती आहे, बरेच दिवस झाले ना दादरला खूप असं काही बसायला देत नाही. जे काही बसतात फुलं वगैरे घेऊन वगैरे, किंवा केळीचं पान म्हणा किंवा इतर पण जे घेऊन बसतात ना, त्यांना बसायला देत नाही. तर ही जी फुलं बघून ना मला त्याचा वास एवढा, म्हणजे एवढं छान वाटत होतं ना मला तेव्हा मार्केटमध्येच फिरताना. तर म्हणून मी ही जुडी घेतली. तर मी म्हटलं यातली थोडीशी फुलं ना देवाला पण होतील. आणि ना मला ही फुलं ना केसात माळण्याची खूप इच्छा झालेली, म्हणून मी ती घेऊन आली. ॲक्च्युली काय, मला ना असं केसात गजरा माळायला, हातात बांगड्या वगैरे ना असं खूप छान, म्हणजे आवडतं मला खूप घालायला. पण काय आमच्या प्रोफेशनमुळे मी काही ते घालत नाही. म्हणजे आता कामावर तर काही ऑफिसमध्ये घालून जायला मिळत नाही, कारण आणि तो कामावर गेल्यानंतर काढून वगैरे ठेवा, त्याच्यामुळे मी काही तो घालत नाही. पण उद्या मात्र गुरुवार आहे ना, तर मी संध्याकाळी मात्र तो नक्की घालेन. आल्यानंतर सकाळी तर काही शक्य नाही होणार, पण संध्याकाळी मी आठवणीने घालेन. आज चाफा पण ना बघा तुम्ही, मला अगदी मोठा मिळाला. म्हणजे गुरुवारचा जी काही मी बुधवारी जी फुलं आणते ना, मला कधी खूप छान मिळतात. म्हणजे मी ना विचारच करत असते की आज स्वामींसाठी उद्यासाठी मला कशी फुलं मिळतील, ही फुलं मिळतील की नाही. आणि खूप कधी खूप छान एवढी फुलं मिळून जातात ना, तुम्हाला माझ्या बोलण्यातनं माझा आनंद जाणवत असेल. मला खूप, म्हणजे ही जी फुलं जेव्हा मी घेत असते ना, तेव्हा मी अजिबात विचार इकडचा तिकडचा पैशांचा वगैरे किंवा एखादी गोष्ट, म्हणजे बोलतो ना आपण, म्हणजे पैशाकडे मी कधीच, फुलांच्या बाबतीत मी कधीच बघत नाही. मला जेवढ्याला मिळतील ना मी तेवढ्याला घेते, कधीतरी कमी जास्त करून घेते, पण मी घेते. कारण या फुलांनीच जेव्हा देवघर सजतं वगैरे ना, तेव्हा खूप अगदी प्रसन्न वाटून जातं सकाळी. आणि सफेद फुलं मात्र मी माझ्या देवघरात आणत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर म्हणजे बऱ्याच वेळा मी सफेद फुलं नाही वापरत, मी शक्यतो पिवळी फुलंच वापरते. पण ना आज पिवळी फुलं मिळाली नाही. खूप ना ती पाण्यात भिजून ना त्याला खूप अशी कारी आलेल्यासारखं, कसं असतो काळा डाग, तसा सगळीकडे लागलेलं. म्हणून मग मी ती नाही घेतली. पण शेवटी मग मी ही सफेद फुलं म्हटलं चला जाऊ आपण घेऊया. आणि मेन म्हणजे ना ही देठाची मिळाली ना, ती अगदी चांगली होती, म्हणजे अशी ना त्याची पानं वगैरे गळत नव्हती, म्हणून मग मी हीच घेतली. आणि तुम्हाला बघून बघा ना, असं गुच्छ तयार केला तर किती छान दिसत आहेत बघा फुलं. तरी ना ती जी फुलं आहेत ना, ती मी अशीच पिशवीमध्ये भरून ठेवणार आहे. बाकीची जी फुलं होती, म्हणजे जे गजरे वगैरे आणलेले मी, ते मी या डब्यात भरून घेतली.
आणि एका साईडला आपला जो कांदा आहे तो पण तयार होतो आणि तोपर्यंत मी आता बाजूला माझी साईड बाय साईड कामं पण करून घेते बघा. आणि उद्या गुरुवार असल्यामुळे थोडंसं खाण्यासाठी वगैरे काय पाहिजे, तर मी रताळीच आणणार होती. म्हणजे जसं माझं ठरलेलं असतं, रताळी आणते, कधीतरी वरीची खीर असते, कधीतरी साबुदाण्याची खिचडी. साबुदाणे मला खायला खूप कंटाळा येतो, म्हणून मी काही खूप जास्त साबुदाण्याचा प्रकार म्हणजे खिचडी वगैरे मी नाही खात आणि डब्याला पण घेऊन जात नाही. फार क्वचित असं होतं की मी साबुदाण्याची खिचडी डब्याला नेते, नाही तर मी काही नेत नाही. पण फळं मात्र मी घेऊन आली. ॲक्च्युली फळं मी आणते ना तर माझ्यासाठीच, म्हणजे सचिन अजिबात खात नाही फळं वगैरे काही. जर मी आणलेलं असेल आणि मी जर ते कापून जर मी त्याला दिलं तरच तो खाईल, नाही तर तो काही स्वतःहून पण घेऊन फळं खात नाही. फक्त एक केळं तो आवडीने खातो, बाकी कुठलीच फळं खात नाही. कारण जे जिमचं ज्यांना खूप क्रेज असतं किंवा वेड असतं ना, त्यांना केळी वगैरे जर म्हणाल तर खूप त्यांचं एक हे असतं. तर त्याला ते जिमच्यासाठी वगैरे तो जेव्हा जातो तेव्हा डाएट म्हणून मग तो केळी वगैरे खातो, बाकीच कुठलीच फळं तो खायला बघत नाही. रताळ्यांना खूप माती होती म्हणून ती पाण्यात भिजत घालून ठेवली, म्हणजे त्याची माती व्यवस्थित निघेल. कारण मग याची माती जर मी सकाळी काढत बसली ना तर ॲडिशनल माझा वेळ जातो, म्हणून ना ती मी क्लीन करूनच ठेवून देते. म्हणजे जेव्हा केळी आणते ना तेव्हा आपली रताळी आणते ना तर ती अशाच पद्धतीने व्यवस्थित सगळी माती काढते, मग ती सुकवते आणि मग तशीच ठेवून देते. आता माझं ना व्लॉगचं काम बऱ्यापैकी थोडंफार बाकी आहे, त्याच्यामुळे आजचं जेवण आहे ना माझं थोडंसं शॉर्टकटमध्ये असणार आहे. आज ना मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे, जी तुम्ही मला सांगितलेली देखील की लवकरात लवकर शेअर कर. तर आज मी ना तुम्हाला पिठीची रेसिपी शेअर करणार आहे, जी मी माझ्या पद्धतीने करते. पिठीची रेसिपी दोन पद्धतीने केली जाते, म्हणजे एक तर मसाल्याची केली जाते आणि एक मिरचीची केली जाते. मी आज मिरचीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथे बघा, मी मोठा एक चमचा पिठी घेतलेली आहे. मोठा एक चमचा पण भरपूर होईल आमच्यासाठी, पण आता भाकरी पण आहे आणि भात पण आहे, म्हणून मी एक मोठा चमचा जवळपास पिठी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये सगळं आईने ऑलरेडी मिक्स केलेलं आहे, म्हणजे दळतानाच. त्याच्यामुळे मी फक्त आता हळद टाकलं आहे, कारण ना गावी हळकुंड वगैरे टाकलं जायचं, पण आई म्हणाली की जात्याला मग पूर्ण ना हळद होते आणि मग दुसरं काही वाटायचं असेल जेव्हा आपल्याला दळायचं असतं ना, मग ते सगळं पिवळं होतं, म्हणून मग आईने हळकुंड टाकलं नव्हतं. आई मला बोललेली की जेव्हा तू करशील ना तेव्हा त्याच्यामध्ये फक्त हळद ॲड कर, तर म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये आता हळद टाकलेली आहे. आणि ना हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आई जेव्हा करते ना ती डायरेक्ट फोडणीलाच पीठ टाकते, कारण या पिठाच्या ना गुठल्या खूप लवकर होतात आणि ना त्या डायरेक्ट जेव्हा पाण्यामध्ये टाकल्या जातात ना तेव्हा माझ्याकडनं त्या काही खूप जास्त अशा पटकन मिक्स होत नाही. त्याच्यामुळे ना मी त्या अशा पद्धतीने आधीच पीठ मिक्स करून घेते. त्याचं एक बॅटर, म्हणजे खूप पातळ करायचं, म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही, अशा पद्धतीचं. म्हणजे बघा मी या पद्धतीचं एवढं करून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर थोडंसं अजून पाणी करू शकता. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जास्त पाणी वापरलं तर 3 ते 4 माणसांची पेटी आरामात होते. तर आता फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये फोडणीसाठी तुम्ही कांदा, लसूण, त्याचबरोबर मिरची, कढीपत्ता असं सगळं वापरू शकता. बऱ्याच वेळा आमच्याकडे कढीपत्ता वापरला जात नाही, फक्त कांदा वापरला जातो, पण थोडीशी लसणाने टेस्ट खूप छान येते, म्हणून मी थोडासा लसूण ॲड केला आहे. आणि ना मला तो कांदा आवडत नाही पिठीमधला खाताना, म्हणजे असं मध्ये मध्ये तोंडात येतो, म्हणून मी ना कांदा अगदी थोडासा टाकला आहे, थोडी लसूण टाकली आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. थोडासा तो छान परतला की मग याच्यामध्ये मी हिरवी मिरची ॲड करणार आहे. मिरचीच्या जागी आपण मसाला ॲड करू शकतो, पण मसाला पण जेव्हा आपल्याला मसाल्याची करायची असते ना तेव्हा आपण तो पिठीमध्ये, म्हणजे जे पिठी आपण मिक्स केली ना तेव्हाच त्याच्यामध्ये हळद, मसाला, मीठ असं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ना पिठी जी आपण केलेली आहे मिक्स केलेली ती याच्यामध्ये ओतून घ्यायची. आणि ना पिठी ओतल्यानंतर मात्र आपल्याला ना कंटिन्यू ढवळायला लागतं, म्हणजे ती ना खाली लागत राहते आणि पटापट ना घट्ट होत जाते. जशी जशी तिला उकळ यायला लागतो ना, म्हणजे पिठीला, तशी जशी ती घट्ट होते. आता मी थोडंसं पाणी अजून याच्यामध्ये ओतते बघा इथे, आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता, पातळ घट्ट. तर मी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही. आणि तुम्ही बघू शकता जसं जसं त्याला उकळ येतोय ना पिठी अगदी घट्ट होत जाते. या पिठीमध्ये ना थोडंसं आमसुलं टाकायची असतात, म्हणजे कोकमं टाकायची असतात. म्हणजे आई ज्या पद्धतीची करते ना, म्हणजे ती कसाल साईडची, म्हणजे ती ज्या पद्धती फॉलो करते त्याच पद्धती जेवणाच्या मी बऱ्यापैकी फॉलो करते. तर तिच्या साईडला ती कोकम टाकते, मग ती मसाल्याची असो किंवा म्हणजे अशी केलेली असो. तर मला पण ना ती थोडीशी अशी आंबट अशी पिठी खाण्याची सवय आहे, तर मी त्याच्यामध्ये कोकम टाकायला, पण माझ्याकडे कोकम संपले. जवळपास 2 महिने झाले माझ्याकडे कोकम संपलेले आहेत आणि मला पाहिजे तसे कोकम मिळत पण नाही आहे. तर त्याच्यामध्ये ना मग मी काय केलं, म्हटलं थोडंसं आपल्याकडे जो आगूळ आहे ना,
कोकमाचा तोच टाकूया आपण याच्यामध्ये. आणि कोकमाचा आगळ पण मला काही खूप चांगला मिळाला नाही, मी तुम्हाला मागच्या वेळेस शेअर केलेला, तो अगदी पाण्यासारखा आहे. तर याच्यामध्ये ना जेव्हा पिठी घट्ट होते पूर्ण ना, तेव्हा आपण मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाजा येतो की किती पीठ म्हणजे आटलेलं आहे, पिठी आटलेली आहे. नाहीतर मीठ कधी कधी पिठीमध्ये खूप जास्त होतं. तर अशा पद्धतीने पिठी झालेली आहे बघा आपली. सर्वात शेवटी याच्यामध्ये वरून ओलं खोबरं टाकायचं किसलेलं, आणि त्याचबरोबर ओली म्हणजे आपली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर तर माझ्याकडे नव्हती आणलेली, पण खोबरं किसलेलं होतं, तर खोबरं किसलेलं मी टाकलं. आणि सर्वात शेवटी काय करायचं, एक झाकण ठेवायचं याच्यावर, आणि चांगलं त्याला ना, आईचा शब्द आहे, चांगली रटमटावून देते का, तर अशी ती म्हणते नेहमी. तर ती आता माझे उच्चार कितपत बरोबर आहेत मला माहिती नाही, पण तिचा शब्द असाच असतो, पिठी रटमटावून शिजली पाहिजे चांगली. तर ती आता चांगली शिजवते मी, आणि मस्तपैकी ती 5 ते 7 मिनिटात आपली पिठी तयार होते. तर आजचा असा बेत होता आमचा, भाकरी, भात आणि पिठी. रेसिपी शेअर केली, तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम मी करताना त्या पद्धतीने ट्राय करून बघेन. तर आजचा व्हिडिओ मी याच नोटवर एंड करते. पिठीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. माझ्याकडे जी पद्धत आहे, मला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. तुमचं काही कमेंट म्हणजे सजेशन असेल ते कमेंट मार्फत मला नक्की सांगा. जशा माझ्याकडनं तुम्हाला छान छान टिप्स मिळत असतात, तसं तुमच्याकडनं पण मला मिळालं तर मला खूप आनंद होईल. आणि जे भिडाच्या तव्यासाठी पण तुम्ही छान परत एकदा मला आठवण करून दिली, आणि छान छान रिप्लाय मार्फत तुम्ही सांगितलं देखील की कशा पद्धतीने काय केलं पाहिजे. त्यासाठी खरंच थँक्यू. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.